तुम्हाला एकनाथ शिंदेंनी प्रेम दिलं, जवळ तुम्हाला केलं, ताकद दिली, याचा राग म्हणून ते एकनाथ शिंदेंवर हे करतायत? कारण तुमचं आणि त्यांचं असलेल्या वितुष्टाचा फटका शिंदेंना बसतोय असं वाटतंय तुम्हाला? नाही, नाही. आमचा वितुष्टाचा फटका नाही आहे. त्यांना काय आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांना नेतं बनायचं. ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांना म्हणजे त्यांना वरती दाखवायचं आहे, त्यांना बी-जे-पी पक्षाला दाखवायचं आहे, ठाणे जिल्हा म्हणजे मी म्हणजे ठाणे जिल्हा. हे त्यांना असं नाहीये. कोण विचारतो त्यांना? काय आहे? बट ते तर म्हणाले अरे, बघा अरे ठाणे जिल्हा बघा आमच्या ठाणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे होती ते म्हणाले, जिल्हा बँक राष्ट्रवादीकडे होती, मीरा भाईंदरचं महापौर राष्ट्रवादीकडे होतं, नवी मुंबईचं महापौर पद राष्ट्रवादीकडे होतं. होतं ना असं हे आहे. बघा राष्ट्रवादीकडे होतं. यांच्याकडे नव्हतं. हे राष्ट्रवादी हे ज्यावेळेस राष्ट्रवादीत आले तेव्हा यांच्याकडनं सर्व जिल्हा परिषदा गेल्या. नवी मुंबई सोडून कुठलंच राहिलं नाही. त्यावेळेस मग त्या सर्व गोष्टी महायुतीकडे आल्या होत्या. हे इकडे पालकमंत्री असताना हे गोष्टी असताना. अरे तुम्ही काय कुठं तोटाला येईल त्यांनी तसं बोलत बसावं. मग बाकीचे नेते लोक का असेच का पण मला विजयराव मला एक सांगा, की आता तुम्ही त्यांना पण खूप वर्ष ओळखताय, मीही त्यांना खूप वर्ष म्हणजे अगदी मी महाविद्यालयात असल्यापासून गणेश नाईकांना ओळखतोय. मला सांगा ते आत्ताच इतकं का बोलायला लागले? त्यांचा नाईलाज झालाय, त्यांना नैराश्य आलंय, त्यांना ते नाही एकनाथ शिंदेवरती सूड उगवायचा आहे. सूड अरे काही एकनाथ शिंदे काय सूड उगवतं पहिला आम्ही आहे तिथं. पहिला आमच्यावरती सूड उगवून दाखवा. आमच्यावरती थकले सूड उगवता थकले ते. आले देण्यात आता 75 गाठली त्याने सूड उगवतं. आम्ही 62-63 मध्ये आलोय. आमची सूड अजून आमचे काय आता मी वेगळा अर्थ मी हे नाही करू शकत. आमचे काय वाकडे केले नाही त्यांनी, करू शकलं नाही. एकनाथ शिंदे साहेबांचं काय करणार आहे? एकनाथ शिंदे साहेब आहे, एकनाथ शिंदे साहेब. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, अरे माझ्या निवडणुकीला, पोटनिवडणुकीला ज्यावेळेस मी यांना सोडला, त्यावेळेस हा, ते काय झालं होतं? काय काय हे होतं काय स्वतः ते? पालकमंत्री होते. हे स्वतः खासदार मुलगा होता, आमदार मुलगा होता, महापालिका त्यांच्याकडे होते, सर्व होते. माझ्या पोटनिवडणुकीमध्ये हा इतिहास असेल, इतिहास. एक पालकमंत्री ते आरोला फॉर्म देतो की मला पोलिंग एजंट बसायचं आहे. काय? पोलिंग एजंट बसायचं मला तिथं त्या वॉर्डमध्ये, माझ्या वॉर्डमध्ये. पोलिंग एजंटचा फॉर्म भरला होता त्यांनी पालकमंत्री असताना. हे खरं आहे? एक रिअलिटी आहे, फॅक्ट आहे. मग त्या याच्यात तिथं बोलू शकले ना, हे नाही बोलले तिथले पोलिंग एजंट त्या तिथल्या स्थानिकच मतदारसंघातला व्यक्ती लागतो, मतदार त्या याच्यातला होतो. त्यावेळेस पण दोन्ही मी पोटनिवडणूक मी जिंकून आलो, दोन्ही निवडलं. तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. मग लगेच मी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, उद्धव साहेबांच्या माध्यमातून मी शिवसेनेत गेलो आणि मी त्यावेळेस निवडणूक लढवल्या आणि दोन्ही मी जे जिंकून आलो. माझ्या छोट्या भावाची हत्या झाली होती, त्याची पोटनिवडणूक होती, तो नगरसेवक होता.